नमस्कार मंडळी, आपणाला आग्रहाचं निमंत्रण असं आहे की आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि दरवर्षाप्रमाणे यंदा देखील मी 10 दिवसाचं एक विपश्यना शिबिर, ज्याला आपण ध्यानधारणा म्हणतो, ते घेत असतो, दरवर्षी घेत असतो. तद्वतच यावर्षी देखील मी एप्रिलच्या 14 तारखेपासून, लक्षात तारीख आली का तुमच्या, 14 एप्रिलपासून पुढे 24 एप्रिल या 10 दिवसामध्ये मी आपणाला विपश्यना म्हणजे काय, ध्यानधारणा कशी करायची असते, तर याचं संपूर्ण शिक्षण अगदी मोफत देणार आहे. लक्षात आलं ना तुमच्या. आणि याच झाडाखाली जेवढेकडे माझ्याकडे मंडळी येतील ना, जे काय ज्याला आपण उपासक म्हणूया किंवा ज्याला आपण साधक म्हणूया, अशाही साधक लोकांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि माझ्याजवळ त्यांनी 10 दिवस राहण्याची तयारी करावी. याच जंगलामध्ये आपण राहणार आहोत. भीती कशाची बाळगायची नाही. बिबट्या येईल, साप येईल, आम्ही झोपायचं कुठं, तर ह्याच झाडाखाली झोपायचं. अंथरूण पांघरून तुमचं तुम्हीच बघायचं, आणायचं. आम्हाला तर अंथरूण पांघरुणाची देखील गरजच नसते. लक्षात आलं का. आणि खायचं काय म्हणाल, लक्षात आलं का, तर ती संपूर्ण जबाबदारी माझी राहील. काय नाही, आपणच स्वतः हाताने करायचं, आपणच स्वतः हाताने शिजवायचं, भिजवायचं आणि आपणच आपलं खायचं आणि आपणच आपलं ताट वाटी भांडी धुवून टाकायची. भांडी ताट वाटी देखील तुम्ही तुमचीच आणायची, हे लक्षात घ्या. आता राहिली गोष्ट विपश्यना करण्यासाठी येणारा हा एक उपासक, तो एक निरोगी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणाला डायबिटीस असेल, कोणाला रक्तचाप असेल, तर अशा विविध रोगाने किंवा ज्याला गोळ्यांची सवय आहे, अशा लोकांनाही कृपया येऊ नये. आणि ज्याचं मनोधैर्य खंबीर आहे, अशानंच विपश्यनेच्या भानगडीत पाडावं. अन्यथा विपश्यना ही जेवढी सुखवाह आहे, तेवढीच ती घातक देखील आहे. आलं लक्षात. म्हणून आता विपश्यना वगैरे इथं तर माझी रोजची चालत असते. याच झाडाखाली मला सापाचं भीती नाही, मला बिबट्याचं भीती वाटत नाही, काय नाही. या पंचक्रोशीमध्ये तुम्हाला इथं कोणीही दिसणार नाही. रात्रंदिवस मात्र मी इथंच असतो. ज्याला कुणाला संपर्क साधायचा आहे त्या मंडळीनं मला 82 65 07 51 51 या क्रमांकावर फोन करणे. कमेंट्सला मी पाहत नाही, कमेंटचे अक्षर मला दिसतच नाहीत. लक्षात झालं का. म्हणून ज्याला कुणाला विपश्यना ध्यानधारणा साधना करायची असेल, त्यांनी कृपया माझ्याशी माझ्या फोनवर माझी अनुमती घ्यावी. तरच आपण या ठिकाणी यावं, एवढी विनंती करतो. थांबतो. आणि विशेष म्हणजे या विपश्यनेला कुठल्याही जाती धर्माचं, कुठल्याही याचं बंधन नाही. कारण विपश्यना ही विपश्यना असते, ती कोण्या जाती धर्माची बांधलेली नाही. भगवान बुद्धानं तरी कोणाची विपश्यना केली बाबा, तर तथागत भगवान बुद्धानं जी विपश्यना केलेली आहे, श्री संत ज्ञानेश्वर माऊलीनं जी ध्यानधारणा केलेली आहे, श्री संत तुकाराम महाराजांनी जी ध्यानधारणा केलेली आहे, त्याच धारणेच्या संदर्भामध्ये इथं चर्चा केली जाते. नवे तुमच्याकडून तशी मी अनुभूती करून घेत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे एखादं तुमचं जर मनोधैर्य जर कमकुवत असेल, तर त्या लोकांनी इथं येऊ नये. कारण काही साधकाला विपश्यना साधली जाईल, काही साधकाला विपश्यना साधली जाईल. एखादी व्यक्ती 2 तासात देखील एक विपश्यनाधारक होऊ शकते. आणि काही मंडळीला 2 वर्ष जरी झाले तरी त्याला विपश्यनेतला देखील कळणार नाही. कारण आजकाल काय झाले, ज्ञान कणभर झाले आणि गप्पा मात्र हातभर हाणल्या जाते. त्या इथं गप्पा मारल्या जात नाहीत. प्रत्येकाने आपापलं एक झाड धरायचं, त्या झाडाखाली त्याचा निवास राहील. मळ्या गोळ्यानं अजिबात नाही. एवढं लक्षात घ्या.
आणि ज्याला कुणाला विपश्यनाच्या संदर्भामध्ये बोलायचं असेल, चर्चा देखील करायची असेल, तर त्यांनी कृपया प्रत्यक्षात फोनवर न बोलता माझ्याशी या फोनवरून मला संपर्क साधून या ठिकाणी या आणि माझ्याकडून विपश्यनेची पूर्ण माहिती घ्या. ही नम्र विनंती आहे. आणि ही सवलत फक्त मी उन्हाळ्यातच ठेवत असतो, पावसाळ्यात हिवाळ्यात नाही. आलं का लक्षात? तर मी एक वेळ गेलो होतो त्या दापोडीला, म्हणले विपश्यना शिकवले जाते. चला बघू म्हणलं काय ते, कारण मी विपश्यनाधारक आहेच आहे, मी विपश्यनाचार्य आहेच आहे. कारण मी गोयंका गुरुजीच्या हातून खुद्द प्रथम धडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी बुद्धगयाला गेलो, लुंबिनीला गेलो, सारनाथला गेलो, श्रावस्तीला गेलो. प्रत्येक ठिकाणी 10, 15 दिवसाचं मी शिबिरं केलं. आणि भारतीयच नव्हे तर जपानी पद्धती, चिनी पद्धती कशी असते ते देखील मी त्यांच्या विहारामध्ये, बुद्धगयाला या सगळ्यांचे विहार आहेत, त्या विहारामध्ये मी जाऊन ध्यानधारणा केलेली आहे. आलं का लक्षात? आज जो बौद्ध म्हणणारा समाज आहे, 100% जर समाज असेल तर 85% समाज हा बुद्ध धर्मापासून, विपश्यनेपासून वेगळा आहे. एवढे मी सांगतो, ह्याच्या पुढलं बोलत नाही, थांबतो. नम बुद्धाय. जय भीम. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी.